आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। महाराष्ट्र केबी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि मी आज आलो आहे कागल मतदारसंघातील मेतके या गावामध्ये। संत बाळूमामांच्या या तीर्थक्षेत्राच्या भूमीवरती जर आपण पाहिलं तर काही नागरिकांनी संताप जाहीर केला आहे। तो संताप नेमका कशावर आहे तर आपण पाहू शकतो की जी वाहतूक व्यवस्था आपण पाहताय या पुलासंदर्भात काही समस्या नागरिकांना फेस करावी लागत आहे, त्यांना भोगावी लागत आहे। मग त्यांची काय प्रतिक्रिया आज आपण इथे जाणून घेऊया। वाहतूक व्यवस्थेमध्ये आपल्याला अडथळा येत आहे या पुलासंदर्भात काय प्रतिक्रिया द्याल आपण? ही महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाची पूर्ण जबाबदारी आहे काय, त्यामुळे ते पाटबंधारे खात्यानं इकडे लक्ष देण्याची आज गरज आहे काय। प्रत्यक्षात त्यांनी इथून पाहावं, इथून प्रत्यक्षात अभियंत्यांनी आणि त्याच्यात काय करायला पाहिजे त्यांनी त्याचा विचार करून त्याच्यावर निर्णय घेण्याची गरज आहे। या बोर्डकडे पाहिलं तर वाटतंय की त्यांनी दखल घेतलेली आहे। बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत, तर आत्ताच कालच हे बोर्ड यांचा लागलाय का नाही, म्हणजे त्यांनी काय केलंय फक्त आम्हाला हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। फक्त आपण जागरूक आहे असं त्यांना वाटावं लोकांना म्हणून त्यांनी बोर्ड लावलेले। बोर्ड लावून पण चालणार नाही, प्रत्यक्षात इथे येऊन त्यांनी पाहावं कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी आणि त्याच्यामध्ये लक्ष घालून शासनाला आम्ही याच्या पाठपुरावा करणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही याचा पाठपुरावा करणार आहे। जलसंपदा मंत्र्यांच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे काय, आम्ही जेव्हा थांबणार नाही तेव्हा शासनानं लवकरात दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे। मेतके गावातील काही नागरिक आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। नमस्कार काका, काय नाव आपलं? माझं नाव विकास पाटील। काय प्रतिक्रिया द्याल आपल्या पुलाविषयी? हे बाळूमामाच्या पदस्पर्शानं पावन झालेले मेतके गाव या बाळूमामाच्यामुळं अखंड महाराष्ट्रात म्हणजे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि मला वाटतं अमावास्याला लाखाच्या वरती लोक येत असतील। आणि ह्या पुलासंदर्भात बोलायचं झालं तर खालनं सुद्धा बऱ्यापैकी भगदाड पडल्यात, कधी पूल पडेल हे सांगता येत नाही। आणि अमावास्याचं इतकी गर्दी असते की ह्या पुलाचे आम्ही ग्रामपंचायतीतर्फे 2-3 वेळा मागणी करून एकतर संरक्षण कठडा म्हणून तात्पुरता विलास म्हणून संरक्षण कठड्याची मागणी केली, त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं। त्याच्यानंतर ही पुलाची नवीनच माझ्या अंदाजात नवीन पूल रुंदीकरण करून उंची करायला पाहिजे। आणि हे जर प्रशासनानं या अशा मोठ्या गाड्या येतात आणि याच्यामुळं प्रशासनाने वेळेच लक्ष दिलं नाही तर परवा आपल्या गावात एक अमावास्या दिवशी दुर्दैवी घटना घडली। बजरंग जाधव हे आपले गावाकडे आले आणि ते म्हणजे अनावधान त्या पुलाच्याच भगदाडामुळं पाय त्यांचा अडकला आणि ते पाण्यात पडलेत। अगदी 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावरती जाऊन नशीब चांगलं पोवायला येत होतं म्हणून, नाहीतर ती काही व्यक्ती न गावण्यासारखी होती। असं दुर्घटना घडू नये, प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। आमचं ग्रामपंचायत काय इथं शेतकरी लागेल ते सहकार्य करतील, पण पुलाचं रुंदीकरण अधिक उंची व्हावी ही कळकळीची विनंती आहे। नवीन पूल व्हावं, उंची व्हावी आणि रुंदीकरण व्हावे एवढी कळकळीची प्रशासनाला विनंती आहे। हे मेतके बंधारा बघायला गेलं तर वाहतुकीच्या मार्गाने अतिशय कमी प्रमाणात आहे। या ठिकाणी प्रत्येक महिन्याला बाळूमामाचं मुख्य देवस्थान या ठिकाणी मूळ क्षेत्र म्हणून मेतके गाव योजले जात आहे। या ठिकाणी भाविकांची प्रत्येक अमावास्याला 3 ते 4 लाख लोकांची या ठिकाणी वर्दळ 24 तासामध्ये होत असते। त्यावेळी अतिशय कठीण अशी वाहतुकीची परिस्थिती निर्माण होत असते आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी या ठिकाणी रस्ता रुंदीकरण नसल्याकारणाने या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात। त्याचबरोबर मागील 4-5 महिन्यापूर्वी अजित पेगडे हा इसम देखील ह्या पुलावरून खाली पडले होते अरुंद रस्त्यामुळे। तर प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की हा पूल जेणेकरून लवकरात लवकर या पुलाचे रुंदीकरण व्हावे। त्याचबरोबर प्रशासनाने याचा विचार करून या ठिकाणी हा कॉर्नर परिपूर्ण कॉर्नर दोन्ही बाजूचे कॉर्नर काढून रस्ता रुंदीकरण करून नवीन पूल बांधावा अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत नवीन पूल व्हावा या संदर्भात आम्ही त्यांना मार्गदर्शन करून ते पत्र पोच केलेलं आहे, तरीसुद्धा याची दखल घेतलेली नाही शासनानं। याच्यावर त्वरित दखल घ्यावी एवढं जाऊन याच्यावर कारवाई करावी। नवीन पुलावर संरक्षण कठडा व्हावं। 4 राज्यातून इथं लोक येतात आणि या लोक येत असताना हा पूल म्हणजे पूर्वीच्या नियमानुसार योग्य आहे, परंतु आता वाढता लोकांचा ओघ बाळूमामाला येण्याचा तो आणि हा पूल हा असा आहे की युवा शेतीसाठी विथ आपल्या ह्याला पाणी साठवण आणि जाण्या येण्यासाठी हा मार्ग आहे, मार्गाचा पूल आहे। तर हा पूल कुठल्याही परिस्थितीत तात्कालीन रुंदीची वाढवून
की जेणेकरून दोन्ही शेतकऱ्यांना कोणाचा वाईट परिणाम होऊ नये, की ज्याचं शेत आहे रस्त्याकडला त्यालाच ते माहिती आहे, त्यामुळं ते काय वाईट होऊ नये आणि त्वरित हे पूलचं रुंदीकरण चांगलं होऊन इतर संरक्षण कट्टा चांगला होऊन आमच्याच गावचे आमचेच मित्र आता परवा एक अर्धा किलोमीटर अंतरावर वाहून गेले होते. त्यांचं दुर्दैव चांगलं, देवाची साथ चांगली बाळूमामाची, त्यामुळे ते बचाव ते वाचले. तसा अनेकांना वाईट प्रसंग होऊ नये त्यामुळे ती रुंदी वाढवून चांगल्या तऱ्हेचा पूल इथं व्हावा आणि ह्याच्या साईडला जे काही शेतकरी आहेत त्यांनाही शेतकऱ्यांना आहे त्यांची काही जमीन गेली काय झाली या पुलाच्या मार्फत त्यांनाही त्यांना लाभ मिळावा, मोबदला मिळावा एवढी तुमच्या चॅनलमार्फत विनंती आहे.